राजाराम सहकारी साखर कारखान्याचे सुमारे 17,000 अवर्ग सभासद आहेत. मात्र त्यांना कारखाना प्रशासनाकडून अपेक्षित सहकार्य मिळत नाही. त्यामुळे सभासदांच्या विविध प्रश्नांबाबत त्याचबरोबर त्यांच्या अडचणींबाबत राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्या वतीनं कारखाना प्रशासनाला आज निवेदन देण्यात येणार होतं. त्यासाठी सभासद कारखान्याच्या ठिकाणी गेले होते. मात्र या शेतकरी सभासदांना कारखान्यांमध्ये प्रवेश नाकारण्यात आला. कारखान्याचे चेअरमन अमल महाडिक यांच्यासोबत चर्चा करण्याबरोबरच त्यांना मागण्यांचं निवेदन देण्यात येणार होतं. अनेक सभासद आपले प्रश्न घेऊन आले होते. मात्र केवळ 5 लोकांना कारखान्यांमध्ये प्रवेश देण्याची पोलिसांनी अट घातली. इतर सभासदांचे प्रश्न असल्यानं सर्वांनीच कारखान्याचे चेअरमन महाडिक यांना भेटण्याची विनंती केली. मात्र या सभासदांवर पोलिसांनी दबावाचा वापर करून त्यांची कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ अडवणूक केली. त्यामुळे बराच वेळ या ठिकाणी गोंधळ सुरू होता. पोलीस आणि सभासद यांच्यामध्ये शाब्दिक वादावादीचा प्रकार घडला. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनलं होतं. ऊसाच्या नोंदी घातल्या जात नाहीत, त्याचबरोबर मयत सभासदांचे शेअर्स त्यांच्या वारसाच्या नावावर ट्रान्स्फर करून देण्याची मागणी गेली अनेक वर्ष सभासद करतायत. शिवाय कारखान्याकडून अवर्ग सभासदांना प्रति महिना 6 किलो साखर सवलतीच्या दरात देण्यात येत होती. मयत सभासदांच्या वारसांना ही साखर देण्यात येत होती. कारखाना निवडणुकीच्या काळापर्यंत मयत सभासदांच्या वारसांना साखर देण्यात आली. मात्र निवडणूक पार पडल्यानंतर गरज सरो आणि वैद्य मरो या उक्तीप्रमाणे मयत सभासदांच्या वारसांना देण्यात येणारी साखर आता बंद करण्यात आली आहे. याबाबत कारखाना प्रशासनाची भेट घेणार होतो, मात्र आमची अडवणूक करण्यात आल्याचं BR पाटील यांनी सांगितलं. कारखाना प्रशासनाला कळवूनही आमचं निवेदन स्वीकारलं नसल्याचा आरोप BR पाटील यांनी केला. आमची अजून ऊस नोंदच केलेली नाही. मग गेल्या वेळा काय सांगितलं की तुमची नोंदच नाही, ह्याव नाही त्याव नाही, त्यामुळे आमचं काही नुकसान झालं ते माहीत आहे. आणि पुढच्या वेळा काय सांगायचं की हिने नोंद केली नाही, आम्ही नोंद करायला गेलो तर ती घेत नाहीत, अशी परिस्थिती आहे. तर आम्ही हे निवेदन द्यायसाठी आलतो, पण त्यांच्या गेटवरच आम्हाला सगळ्यांना थांबवलं गेलं, म्हणजे हात सोडलं गेलं नाही. आमच्या मला वाटतं 20-25 मेंबर होते प्रत्येकाला, ही सगळी सभासद आहेत. सभासदांना हात सोडत नाही, ही बाब जरा चुकीची वाटते. चेअरमन साहेबांनी याच्यावर निर्णय घ्यावा आणि सगळे सभासद पहिले करून घ्यावे मैतांच्या वारसांना. ऊसाच्या नोंदी घेण्यास कारखाना प्रशासन टाळाटाळ करीत असल्याचा आरोप सभासद दिलीप पाटील यांनी केला. कारखाना ताब्यात घेतलाय तसा तो सभासदांच्या हिताचा चालवावा अशी मागणी दिलीप पाटील यांनी केली. गेल्या 8 दिवसापूर्वी मी गेलो तरी सुद्धा म्हणले अजून काय नोंदी वर्ण आदेश आलेले नाहीत. तर मी राजाराम कारखान्याला उमेदवार होतो, त्या दृष्टीनं मला परत पात्र होणे अशा दृष्टीनं माझा ऊस नोंद करायची नोंद घ्यायला अशी त्यांची इच्छा दिसते आहे. तेव्हा माझं चेअरमन साहेबांना एक म्हणणं आहे की नाना खटपटी लटपटी करून तुम्ही कारखान्यात ताब्यात घेतला आहे, त्यासारखा चांगला चालवा आणि सगळे सभासद विरोधक असू दे किंवा तुमच्या बाजूला मतदान केले असत, सगळ्यांनी सांभाळून कारखाना चांगला चालविशील अशी मी आशा व्यक्त करतो. आणि 30 तारखेपर्यंत आपला ऊस नोंद करून घ्यावा अशी माझी विनंती आहे त्यांना. कारखाना करार करून घेणार, आम्हाला वर्ण आदेश आला नाही आणि त्यांच्या पार्टीच्या सभासदासने तिने बोलवून म्हणजे करार करून घेतात. आणि मी गावातल्या 2 संचालकात थांबते, त्या संचालकांनी बोललो, तिने म्हटले आम्हाला काय आदेश नाही असं डायरेक्ट सांगितलं. आणि माझा गेल्या वर्षी ऊस तोडला नाही त्याने. आणि ज्या दिवशी मी दुसऱ्या कारखान्याला ऊस काढलो आणि शेवटची खेप गेली त्यावेळी तिने माझा ऊस बघायला आले आणि तुमचा ऊस तोडायचा. मी म्हटलं पालाचा कुठे करून न्या जावं म्हटलं कारखान्यात. सभासदांचे प्रश्न कारखाना प्रशासन ऐकून घेणार नसेल तर सामान्य सभासदानं दाद कुणाकडे मागायची असा सवाल माजी नगरसेवक मोहन सालपे यांनी उपस्थित केला. कारखाना प्रशासनाकडून सभासदांच्या करण्यात आलेल्या अडवणुकीचाही त्यांनी निषेध केला. कारखान्याच्या चेअरमनना हजर राहायला विनंती त्यांच्या माध्यमातून आम्ही केली होती. त्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी आलो, परंतु कारखाना प्रशासनानं पोलिसांना पुढं केलं आणि पोलिसांना पुढं करून तुमची 5च माणसं पाठवा, 7च माणसं पाठवा, 10च माणसं पाठवा अशा पद्धतीने त्यांनी, त्याशिवाय आम्ही तुम्हाला हात सोडणार नाही अशा पद्धतीने त्यांनी अडवणूक केली आमची. या ठिकाणी आम्ही पोलीस प्रशासनाला सुद्धा विचारलं असता, पोलीस प्रशासन म्हटले की कारखाना त्यांचा आहे, आता कारखान्याचे मालक ते आहेत, त्यामुळं आम्ही ते सांगतील ते आम्ही ऐकणार. अशा पद्धतीने ही जर दडपशाही होत असेल तर मग सामान्य सभासदांना हक्क मागायचा कोणाकडे. यावेळी पुलाची शिरोलीचे माजी सरपंच शशिकांत खवरे, अभिजित माने, श्रीराम सोसायटीचे उपसभापती दत्तात्रय मासाळ, धनाजी गोडसे, नाना उल्पे, विलास पाटील, शांताराम पाटील, शिवाजी पाटील, अमित भंडारे, संदीप भंडारे, मानसिंग खोत यांच्यासह राजाराम कारखान्याचे शेतकरी सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते.